नमस्कार मंडळी, उन्हाळ्याला कच्ची कैरी खायला तुम्हाला आवडते का? आज आपण कैरीपासून एक खूप सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी बघणार आहोत. तर चला मग रेसिपी बघू. चॅनलला सबस्क्राईब केलं का? सबस्क्राईब करून घ्या आणि बघा रोज नवनवीन रेसिपी. चला मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया. आजच्या उन्हाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि कैरीचा पण सीझन सुरू झालेला आहे. कैरीपासून खूप काही बनवलं जातं आणि खाल्लं जातं. त्यातलंच एक आहे कैरीची चटणी किंवा कांद्याचं मिरचू म्हणलं जातं काही जागी. चला मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर 1 चमचा असं जिरे घ्यायचं. आता हे थोडंसं असं घासून घ्यायचं किंवा थोडंसं वाटून घ्यायचं. त्यानंतर 8 ते 10 लसणाचे पाकळ्या हे वाटून घ्यायचं. हे वाटून घेतल्यानंतर एक छोट्या आकाराचा कैरी घेतलेला आहे. खूप जास्त नाही घ्यायचं. तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर जास्त घेऊ शकता. आता इथे मी छोट्या आकाराचं कैरी घेतलेलं आहे, ते वाटून घ्यायचं. तुम्हाला आवडीनुसार तिखट घालायचं, लाल तिखट. शक्यतो हे तिखटच असतं. कांद्याचं मिरचू किंवा कांद्याची चटणी, कैरीची चटणी म्हटलं जातं काही जागी. खूप जागी वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे हा चटणी आणि हा आवर्जून उन्हाळ्यामध्ये खूप जागी बनवलं जातं. सगळ्याची वेगळी पद्धत आहे बनवण्याची. लाल तिखट चवीनुसार घ्यायचं. अगदी थोडंसं अर्धा चमचा असं हळद घेतलं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं. आता हे थोडंसं वाटून घ्यायचं यामध्ये. हे वाटून घेतल्यानंतर इथे यामध्ये मी 2 मीडियम साईजचे मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे. बारीक चिरून घेतलेले आहे. तुमच्या आकृतीनुसार, तुमच्या आवडीनुसार ह्याचे काप करून घेऊ शकता. शक्यतो बारीकच खूप छान लागतं ह्याला. अगदी हलक्या हाताने थोडंसं ठेचून घ्यायचं. सगळ्यात अगोदर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. खूप ठेचलं तर ह्याचं पाणी सुटतं. त्यामुळं अगोदर थोडंसं ह्याला हातानेच थोडं स्मॅश करून घ्यायचं आणि हलक्या हाताने खलबत्त्याने ठेचून घ्यायचं. आता हे ठेचून घेतल्यानंतर इथं तुम्ही जर आंबट जास्त असेल तर किंवा तुम्हाला साखर किंवा गोड पदार्थ आवडत असेल तर थोडंसं घालायचं. साखर किंवा गूळ का घालायचं की आंबटपणा खूप जास्त वाटू नये म्हणून घातलं जातं. तुमच्या आवडीनुसार घालायचं, नाहीतर स्किपही करू शकता साखर घालण्याचं. इथं मी 1 चमचा असं शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि 1 चमचा असं फुटाण्याचा, जे चिवड्याला वापरतो ना डाळ, त्याचा 1 चमचा असं कूट घेतलेला आहे. हे सगळं घालून थोडंसं हलक्या हाताने असं वाटून घ्यायचं. खूप जास्त वाटून घ्यायचं नाही किंवा ह्याला पाणी सुटतं. साधी आणि सोपी रेसिपी आहे. खूप जागी बनवलं जातं आणि वेगळ्या पद्धतीनं बनवलं जातं. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीनं बनवलं जातं आणि कशी बनवली जाते कमेंट करून नक्की कळवा. आणि कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि हा उन्हाळ्याला खाण्यासाठी खूपच चांगला आहे. कधीतरी खूप उन्हाळ्यामध्ये खूप भाजी असं खावं वाटत नाही, असा काहीतरी वेगळं चटणी, दही, ताक असं वगैरे खावं वाटतं. अप्रतिम असा टेस्ट लागतं ह्याचा. आणि कमीत कमी वेळामध्ये काही भाज्या अवेलेबल नसताना सुद्धा एक कैरी जरी असला ना खूप छान होतं ह्याचं टेस्ट. तुम्ही नक्की करून बघा. आणि हे कांदा हा उन्हाळ्यासाठी थंडगार असतो शरीराला आणि कैरीचा सीझन असल्यामुळे कैरी थोडंसं घातलं जातं ह्यामध्ये. आणि
ह्या दोन्ही कॉम्बिनेशनमुळं चटणी खूपच छान लागतं. चला मग आजची रेसिपी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा.